तशी पण मी छानच दिसते. एवढं पण मला आरशात वगैरे बघायची काही गरज पडत नाही. पण तरीही थोडंफार बघावं लागतं. अं, हा हा घर तर सगळं आवरून झालं असेल. तसे पण मी काय करू मला कळत नाही. रामूला मी काही बोलले तर त्याला राग तर येणार नाही ना, असं वाटतं कधी कधी. आणि कधी विचार केला तर कधी कधी असं वाटतं की आज रामू पण माझ्याकडे बघतो तर तू कोणत्या नजरेने बघत असेल मला. कधी कधी वाटतं की तो मी ज्या नजरेने बघते त्याच नजरेने तो माझ्याकडे बघत असेल. असू दे, जे काय असेल ते. मी काय करते, एकदा रामूला ना बोलूनच बघते. तसं पण रामू दिसायला हँडसम मला आवडतो, खरंच आवडतो. जे काय असेल ते माझ्या मनातली भडास मी काढणार म्हणजे काढणार आज. तशी पण मी आज खूप सुंदर दिसते. आणि रामूला मी आज काहीतरी बोलले नाही तर रामू सुद्धा टाळणार आहे माझ्या कोणत्याच गोष्टींना. त्यामुळे रामूला माझ्या जाळ्यात घ्यायलाच पाहिजे. तसं पण ना, रामूशिवाय जाऊ दे. जे करायचं ते प्रॅक्टिकलीच करते. काय करू, रामूला आवाज देऊ की नको. तसं पण माझा नवरा बाहेर गेलेला आहे. तो काय आज दिवसभर येत नाही. त्यामुळे रामूला घ्यावंच लागल मिठीमध्ये. रामू, हा मॅडम. इथेच आहेस का तू बेडरूमच्या बाहेर? हो, काय करतोय? साफसफाई करतो मॅडम. ओके ओके, ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही. एक काम कर ना, ती साफसफाई जी आहे ना ती थोड्या वेळाने कर तू. एकदा ये ना माझ्याकडे. ठीक आहे मॅडम, आलो. हो हो, लवकर ये. हो हो. ओके. रामू आला ना की त्याला ना थोडस जवळ बसून घेते. आणि थोडंसं पाय वगैरे दाबायला लावते. माझे पाय खूप दुखताय असं तसं काहीतरी बोलून घेते. म्हणजे कसं थोडं त्याचा हात पण लागला ना मला, म्हणजे कळेल की रामूमध्ये किती पावर आहे ते. हा मॅडम, काही काम होतं का? आला का तू? बस ना. नको मॅडम, उभं ठीक आहे. अरे बस बाबा, एवढं काय तू. ऐक, मी काय म्हणते, हे बघ, 2 दिवस तर मी काय नाही इथे, ठीक आहे. मी चालली बाहेर. कशासाठी मॅडम? असतात थोडी इम्पॉर्टंट कामं, तुला माहितीच आहे ना, तुझी मॅडमची किती कामं असतात बाहेर. हो. तर आहे 2 दिवसासाठी माझं बाहेरचं काम. तर ऐक, मी 2 दिवस नाहीये. आणि तुझे साहेब पण बाहेरच गेलेत. ते बोललेत मला संध्याकाळपर्यंत येतो म्हणून वापस, पण त्यांची काही गॅरंटी नाही ते येतील म्हणून, ठीक आहे. तर तू एक काम करायचं, तू पूर्ण घर व्यवस्थित सांभाळ, व्यवस्थित घरातली कामं कर आणि व्यवस्थित जेवण खाऊन करून झोपून जा रात्री, ठीक आहे. हो. मी आले तर येऊ शकते, नाही तर येणार नाही 2 दिवस, ठीक आहे, चालेल. तर घे काळजी व्यवस्थित आणि व्यवस्थित राहा. मी येते, ठीक आहे. हो, ठीक. चल ठीक आहे, मग तू आवरून घे, जाते मी. हो मॅडम, मी आता आता लगेच निघायचंय मला. माझी तयारी तर झालीये, मी आवरले पण आहे. तर येते मी. हो मॅडम, मी आवरून घेतो हे सगळं. हो, नक्की राहशील व्यवस्थित? हो मॅडम. जाऊ मग मी? हो. का त्या ड्रायव्हरला थांबून तुला घेऊन जाऊ सोबत? नाही नाही, या तुम्ही. हा, मी ठीक आवरून घेतो. ठीक आहे, चालेल. येऊ का? हो. ऐक, मॅडम, काय झालं? अरे देवा, हे काय झालं मध्येच. अय, 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 मॅडम, अरे रामू. आई ग, काय झालं मॅडम? अरे देवा, हे काय झालं रे रामू मध्येच. अय, 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 लय दुखते रे रामू. इथं झालं का? अरे ते पायाला मोच आली माझ्या, लय दुखायला लागलाय बघ पाय. बरं वाटतं मॅडम? रामू, हा मॅडम. तुझ्या हातात एक जादूच आहे बघ, खरंच खूप मस्त वाटायला लागलं. ऐक, अरे रामू, तू नसतास माझ्याजवळ आज तर मी खरंच खूप जोरात पडले असते. तू सावरलंस म्हणून मी आवरलं स्वतःला. रामू, थोडा इथे वरती वरती आहे ना, थोडा वरती? इथं मॅडम? नाही नाही, थोडस वर. थोडस वर म्हणजे? हा, घे ना. हे बघ, इकडे थोडस वरती दुखायला लागलंय. हा. इथं मॅडम? हो, दाब ना. सुजलंय वाटतं मॅडम. हो, अरे आत्ताच पाय मोचला ना, त्यामुळे घे ना वरती, घे ना थोडा. अजून वरती घ्यायचं मॅडम? हो, अरे खूप दुखायला लागलंय बघ आता, मला ना चालता पण येणार नाही. आणि रामू, काय सांगू, आता माझं जायचं पण कॅन्सल झालं बघ. आता बघ मी कशी जाऊ. हा, दाबू का मॅडम? हा, दाब ना, दाब दाब दाब. लय दुखायला लागलाय बघ खरंच. आणि तुझा हात लागलाय, थोडंसं बरं वाटायला लागलंय. आणि तू जर पूर्ण व्यवस्थित करून देशील ना, काय मॅडम? म्हणजे माझ्या पाय व्यवस्थित जर करून देशील ना, तर आणखी खूप छान वाटेल बघ मला. हो मॅडम, हे काय थोडंसं लवकर बरं वाटेल मला. दाबून देतो ना, लवकर लवकर कर थोडस. काय?
म्हणजे पायाचं दाबणं व्यवस्थित लवकर लवकर करून दे. हो मॅडम. लई दुखायला लागलं. थोडंसं वरती घे ना, तिथे नाही दुखत आहे. अजून तुझा तुझा हात आहे ना वरचा, तिथे थोडंसं वर दुखतंय बघ, खूप हा. दुखतंय. आई गं. इथं आहे बघ इथं. हा इथं का हा मॅडम इथपर्यंत राहू द्या, याच्यावरती रामू, अरे तुला माझं दुखण्याचं काहीच नाही पडलंय आणि तुला दुसरंच काहीतरी सुचतं बरं का. मॅडम आता हे बघ, इथे दुखायला लागलंय. थांब ना, इथे इथे. रामू, ऐक काय झालं, लय दुखायला लागलंय. मॅडम हा? काय ते हात लावायला मला थोडस कसतरी वाटतंय. रामू, हात लावायचं काय त्याच्यामध्ये? आता एवढं दुखतंय माझा पाय आणि तुला हात लावायला काही प्रॉब्लेम आहे का? तुझा हात लावल्याने बघ थोडंसं बरं वाटायला लागलं आता मला. हो का? आणखीन थोडस दिलं असं करून तर किती छान वाटलं असतं. काय मसाज पायाची. हा पायाची मसाज हा मग तू करू काय का? कर, हो तू काय कर, अशीच मसाज कर पायाची माझ्या. घे बरं. ऐक, लय दुखायला लागलाय रामू पाय. इथे जास्त दुखतंय बघ. रामू, हा मॅडम काय करतोय? पाय दाबतोय. हा व्यवस्थित दाबून द्या. इथं हो. रामू, छान मसाज करतोस हा. हा मॅडम मला खरंच खूप आवडली तुझी मसाज करण्याची स्टाईल. मी करतो पण छान मॅडम काय? पायाची मसाज. हो, ते खूप आवडली मला तुझ्या पायाची मसाज करणं. मॅडम रामू, तुम्ही जे करताय ना मॅडम ते मला कंट्रोल होणार नाही, नका करू. हो का? रामू, तू खरंच इतकी भारी मसाज करून दिलास ना की मला सुद्धा कंट्रोल झालं आता असं वाटायला लागलं की तुझ्याबरोबर जे नको करायला तेच करून टाकावं. हो का? कसलं वाटत बघताय? हो, जाऊ द्यायचं. मी पण वाटत बघतोय. हो का? म्हणजे तू पण ह्याच विचारत होतास का? विचारत नव्हतं मॅडम, पण मग तुम्ही जे पाय दाबायला लावला ना मला, त्याच्यामुळे मला विचार करायला भाग पाडला तुम्ही. कसं वाटतं मला? पाय बरं झालं असेल आता. रामू, दुखत नव्हतं पाय अरे नाही रामू, पाय तर दुखत होता बघ माझा, खूप पाय दुखत होता आणि माझा पाय पण बरा झाला आणि सगळंच बरं झालं. हो का मॅडम? म्हणजे तुम्हाला बरं वाटतं ना आता? हो. मला काय वाटलं माहितीये का, तुम्ही जेव्हा इथं पाय तुमचं मुचकलं ना, तर मला वाटलं तुम्ही नाटकच करताय. रामू, नाही मॅडम, तू माझ्याबद्दल असा विचार करतोस? नाही मॅडम. अरे बाबा, माझा खरंच पाय मोचलेला आणि त्याच्यात तू डबल चान्स मारून घेतलास. मग मॅडम आता मग माणूस आहे मजा ना. आली ना? खूप मजा आली मॅडम, भारी वाटलं. खूप भारी वाटलं. मला असं वाटलं की मी वेगळ्याच दुनियेत आहे. हो का? हो. बस झालं मला, की मी आता काय करतो, घरातली कामं जरा आवरून घेतो. तुम्ही पण या, खाली ड्रायव्हर वाट बघत असेल. नाही, आता मी कॅन्सल केलं जायचं. ते कसं आहे, पाय फार दुखतोय ना, थोडा आरामच करते मी घरात. ठीक आहे मला, तुम्ही आराम करा, मी बघतो बाहेर काही काम राहिले ते. ठीक आहे. मजा आली बरं का मॅडम. हो का? हो. मग यानंतर परत कधी येशील माझ्याकडे? तुम्ही म्हणसाल तेव्हा मॅडम, मला फक्त आवाज द्या या म्हणून रामू, मी आलोच लगेच. खरंच? हो. म्हणजे आपण करायला मोकळं होऊन जाईल. काय? हे जे आता केलं ते आपण. हो का? हो. चालेल, चल, जा. येतो मॅडम. हा, चला. मला जे करायचं होतं ते तर मी केलंच. पण मला हे कळत नाहीये, रामूच्या मनात सुद्धा होतं. बरोबर आहे. मी जो विचार केला होता ना, तो अगदी नक्कीच खरं होता. मला वाटलंच होतं की रामूच्या सुद्धा मनात होतं. त्याला जास्त कन्व्हिन्स करायची गरज पडली नाही. मी तयार होते, रामू तयार होता. तो खुश, मी खुश. पण काकडी मात्र कडक होती. मजा आली. हा, चला. नंतर कधी गरज पडली तर परत रामू आहेच आपला. ऐक, काही कंबर जाम दुखायला लागली. झोपून जाते आता. जास्त खुश आहे मला. काकडी लय वळवळ करत होती त्याला. काकडी पण छान करत, म्हणजे आता काकडीला ते काम नाही. मॅडमला सांगितलं काम राहिलं, कागद
सोफा सेट सगळं घरच्या जवळ. रामू, हा बोला ना मॅडम. साफसफाई करून झाली नाही का तुझी? हे काय सुरुवातच केली मॅडम. हो का? काही काम होतं का अजून? ऐक ना, हा. अरे मला ना एकटीला बसावंच वाटत नाहीये तिकडे. माझा जीवच लागत नव्हता म्हणून मग मी पण थोडीशी बाहेर आले रूमच्या. मग तुम्ही इथं बेडवर बसा ना, इथं सोफा सेटवर. हो ठीक आहे, मी बसते. आणि तसं पण यांचा मला कॉल आला होता, हो. हे आज येणार नाहीयेत. आणि म्हणजे सर येणार नाही मग तू आणि मी. आपण दोघच मॅडम. आज तू पण जाऊ नकोस तुझ्या घरी. आजचे दिवस थांबशील इकडे. ठीक आहे मॅडम, तुम्ही म्हणताय तर आता काही टेन्शन. तसं पण आता आपण जवळचे झालं ना मॅडम, आता आपल्यामध्ये हे झालं ना. रामू नटी. बरं ऐक ना, हो. हे राहू दे सगळी कामं, ते उद्या करशील तू. आता कोणी येणार नाही, वेळ कशाला घालवायचा. चल, आपण एन्जॉय करूया. हा मॅडम, 1-2 मिनिट थांबा. उद्या सकाळी जर मालक आले तर हे असं घाण बघून ते कालची कामं होती म्हणून जाऊ दे. तू चल. ठीक आहे, चालतंय मॅडम. चल ना मग. इथंच गरम करता का मॅडम? चल ना. कुठे जायचं? तुम्हाला इकडे की तिकडे? मला असं वाटतं तुम्हाला काकडी खूपच आवडली वाटतं. काकडी तर आवडलीच आहे मला, पण त्यापेक्षा जास्त तू आवडलास, त्यामुळे तुला सोडावंच वाटत नाही. खरं? मला पण तसंच वाटतंय मॅडम. अरे रामू, इथेच कुठे? अचानक कोणी आलं तर काय करशील? चल ना, बेडरूम मध्ये चल. ठीक आहे मॅडम, तुमचे म्हणणं बरं. रामू, इथं ओके ना मॅडम, बसा ना. तुला काय वाटलं? काय? माझा एका वन टाइम मध्येच मी खुश झाली असेल? नाही का मॅडम? रामू, हे बघ, तसं पण मी एका झटक्यामध्ये तर खुश झालीच आहे म्हणा. पण तुझ्या साहेबांनी मला कॉल करून सांगितलं ना की मी आज येणार नाही म्हणून. त्यामुळे ना मला तुझ्यापासून दूर राहायची इच्छाच होत नव्हती. त्यामुळे मी असा विचार केला की आजची पूर्ण रात्र ना तुझ्यासोबत काढायची. तर काढणार ना? हो मॅडम. तर वेळ कशाला घालवायचा, करायचं सुरू. थोडं बोलूया ना मॅडम, नंतर करूया. बोलायचंय का? हो. मला एक सांग, तुला माझ्यासोबत असल्यावर कसं वाटतं? खूप छान वाटतं मॅडम. वाटतं ना? हो. तर मी विचारू तुला, तू माझ्याबद्दल असं विचार केला होतास काय? की मॅडम सोबत असं काही तुला जमेल का म्हणून? नाही मॅडम, मी तसला काहीच विचार केला नाही. नाही का? पण मी काय म्हणते, आता तू तर माझ्याजवळ आलाच आहेस, मग बोलायला वगैरे मला घाबरू नकोस ना. माझ्यासोबत असं फ्रेंडली बोलत जा. मॅडम तसं नाही. आता कसं मी शेवटी नोकर आहे आणि तुम्हाला जे हवं पाहिजे ते मी द्यायलाच पाहिजे नोकरच्या हिशोबाने. हो मग म्हणून मी थोडस शांत आहे. हे बघ, शांत नको राहूस, कारण रामू तुला माहितीये तुझ्याकडून जे पाहिजे ना ते मला भेटतच आहे. आणि तुला इथून घरी जावंच लागेल, कारण तू आता फक्त आणि फक्त माझा आहेस. हो मॅडम. तर चल ना. कुठं चालू करूया? लगेच? हो, मला दमत नाही. तुला काय वाटलं एका दमातच मी खुश झाले? मला अर्धा तास आराम करू द्या. हो. आराम करायचंय तुला? इथे माझी हड्डी बसली, एक केली, आणि आता मला म्हणतोयस की तुला आराम करायचंय. हो का? मला माहिती. काय हाल झाले तुझे? भयानक हाल झाले. हो. मला तर असं वाटतंय की आणखी एखादा झटका मारावा. एक अर्ध्या तासाला मारूया ना मॅडम. हो का? आता लगेच नको. चल ठीक आहे, मी फ्रेश होऊन येतो थोडी. हो.